अनिका, 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 काय ग? काय झालं? अगं दरवाजाच उघडत नाही. अनिका, 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 ए बाळा, दरवाजा उघड. अनिका, अनिका, अगं अनिका, ए राजा, काय झालं? अगं काय अवतार करून बसलीस तू? ए सोना, अनिका नको ना रडू प्लीज. तू मला सांग काय झालं. सिरियसली मला हा प्रश्न विचारते की काय झालंय, मी का रडते. पाहिलं रेशच्या घरी काय झालं, मला किती इन्सल्ट झालं. माझी लाईफ बर्बाद झाली, लाईफ रिवून झाली, माझं सगळं सगळं संपलं आणि तुम्हाला विचारते का रडते. गावच्या पुन्हा माझ्या प्लॅनच्या मध्ये आली, माझी एंगेजमेंट तोडली, पुन्हा पुन्हा माझ्या लाईफ मध्ये एक मोठी अडचण बनून राहिली ती. मला तिला मारून टाकायचंय. आय एम गोना किल हर. मॉम डू समथिंग. तू काहीतरी कर, मला नाही सहन होतंय. हे बघू प्लीज शांत हो. तू नको ना टेन्शन घेऊस, सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण प्लीज शांत हो. ए बाळा, शांत हो. रजा, रडू नको. हे बघ, मी सांगते ना तुला, तुझं लग्न आहे ना ऋषीशीच होणार आहे. हा, शांत हो, रडू नको अजिबात. तुझ्यावर विश्वास ठेव. तुला माहितीये का, हे सगळं गावच्यामुळे नाही, ऍक्च्युली हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तिचा प्लॅन होता ना तो ब्लॅकमेलचा, फेल झाला. एकदम बकवास प्लॅन होता. तुझ्यामुळे हे सगळं, माझी अशी कंडिशन आहे, माझी लाईफ खराब झाली आहे. तू राण्याची काय गो? हा, तू स्वतःला काय, हा स्वतःला काय तू कामिनी देवी बोलते ना, मग कुठे गेली तुझी देवी, कुठे गेली? हा, कसा काय प्लॅन फ्लॉप झाला, कशी काय ती कमळीमध्ये आली? हा, आणि आता तू रेशला कसं मॅनेज करणार आहे, कसं? बोल, सांग मला उत्तर दे. बस, ग्रॅनी आजी तुझी डोकं फिरलंय तुझं? फिरलंय या ग्रॅनी आजीनेच माझं डोकं फिरवलंय. तुझ्या प्लॅनवर खूप विश्वास होता ना, कुठे गेला तो विश्वास? हा, आणि त्या रेशच्या घरी इतका इन्सल्ट झाला, इतका तुला वाईट साईड बोलली ती, पण तेव्हा तू गप्प राहिली. अनिका शांत हो प्लीज. हे बघ जरा धीर धर, सगळं ठीक होईल. काय नाही होणार आहे? नाही तारा, माझं आणि रेशचं लग्न लावून देणार आहे. नाही, तुम्ही तिला इतका त्रास दिला ना, आता ती रिवेंज घेईल. लग्नाचा सोड, माझी लाईफ बर्बाद झाली आहे. आणि हे सगळं ना या इडियट ग्रॅनी आजीमुळे झालंय. हा, काय करतेस तू, काय करतेस? काहीच कामाची नाही. तू फक्त ना मोठे मोठे शब्द यूज कर, मोठे मोठे वर्ड यूज कर, पण तुझे प्लॅन सगळे फ्लॉप होऊन जातात. सगळं तुझ्यामुळे होतं. यू नो व्हॉट मॉम, हिला ना घराच्या बाहेर काढून टाक तू. जा तू. बोललीस बस, अशी उलटे आता. ऋषी सर, तुम्हाला सांगू, आपला महाराज म्हणजे माणसातला देवच समजायचं. म्हणजे त्यांचा एवढा महान इतिहास आपण शिकून कितीतरी पिढ्या वाढल्या, कितीतरी पिढ्या घडत्यात. म्हणजे ह्या देवळात आणि बाकी इतर देवळात काय वेगळेपण आहे माहित आहे? काय? आता बघा, बाकी सगळं देव आपण कधी बघितलेलं नाही, पाहिलेले नाही, फक्त पोथी पुराणात त्यांचं नाव ऐकलंय. पण ह्या कलियुगात जर कोणी विचारलं की तुम्ही देव बघितलाय का, तर आपण अभिमानानं सांगू शकतो की होय, या महाराष्ट्रानं, या भारतभूमीनं देव बघितलाय. माणसातला देव. या देवानं या मातीत जन्म घेतला आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं करून टाकलं. जगासमोर आदर्श बनलेत आपलं महाराज. माझी आई, बहीण, भाऊ, पाठीराखा, सगळं महाराज आहे. हे कुठल्या देवाचं देऊळ नाही, तर माणसाचा जन्म घेऊन आपल्या काळजात देवाची जागा घेणाऱ्याचं देऊळ. आणि म्हणूनच हे मंदिर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. सर खरंच आज तुम्ही मला हे एवढं मोठं गिफ्ट घेऊन, म्हणजे मी लईच खुश झालोय.
आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्हाला ती सांगू, आज सकाळीच आया ना आबांकडे मी आशीर्वाद मागत होतो की माझ्या सगळ्या स्वप्नांना बळ द्या. आणि बघा, आज माझ्या समोर महाराज आहेत. आता मला परत बळ मिळाले. एवढं भारी गिफ्ट मी कधी विचारच केला नव्हता याचा. जो माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे. कमळे, अगे कमळे, अगं तू इथं आहेस वय? अगं वर चल की, लय भारी भारी आहे. चल चला. ये. तुझा राग मी समजू शकते. मला कळतंय जे झालं ते अजिबात चांगलं झालं नाही. तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण ह्याच तुझ्या अन्नपूर्णा आजीने इतक्या लोकांसमोर मला अशी थोबाडीत लगावली होती. अशी 4 बोटं उमटली होती माझ्या गालावर. मला किती राग आला असेल. त्या क्षणी असं वाटलं होतं की त्या अन्नपूर्णाला ना सगळं असं संपून टाकावं. पण नाही, मी शांत राहिले. कारण मी अजूनही हार मानलेली नाहीये. हे अन्नपूर्णा जी मोठी नात तिने कधी बघितलीच नाहीये, त्या नातीचा ती वाढदिवस करते. कर कर म्हणावं, कर. त्या कमळीला तर मी बघूनच घेणार आहे. या माझ्या गालावर अशी 4 बोटं जी आलीत ना, त्या थपडीचं मी झणझणीत उत्तर देणार आहे. ही अन्नपूर्णा आजी तिच्या मोठ्या नातीचा वाढदिवस साजरा करते. कर म्हणावं. पण आता बघत राहा की मी काय काय करते ते. पण ह्या वेळेस मात्र कामिनीचा डाव वाया जाणार नाही. कारण कामिनीचा डाव म्हणजे असा वर्मावर खाव. धारिणीताई, निंगी, पंड्या, ऋषी सर, खरंच लई 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 थँक्यू. म्हणजे आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातलं बेस्ट गिफ्ट आहे. लई अनमोल गिफ्ट दिले तुम्ही मला. चला मस्त कुठेतरी जेवायला जाऊयात आता. चालतंय की. नाही अगं, आपल्याला लईच उशीर झालाय आणि निघायला पाहिजे. भारी आहे. कमळे, अरे तुझा मुर्दा बसूला भीती सगळं कर का तोंड्या? तुला गाडी चालवणं नीट होय? अरे काय करायचं अरे तुझ्या अरे मागं? अगं तुम्हाला काय लागलं बिगलं नाही ना? अरे बाबा, तू जरा नीट गाडी चालव ना. मला उद्याच्या इव्हेंटची तयारी करायची आहे. बरोबर, चला. सर सर सर, तुमच्याकडं काय नवीन काम असेल तर आम्हासनी द्याल काय? काम आणि तुम्हाला नाही बाबा, तुम्हाला दोघींना काम नको. एवढा गोंधळ घालता तुम्ही दोघी. नाही नाही, माझ्याकडे काय काम नाही तुमच्यासाठी. अहो सर, असं काय बोलायलाय? अहो तेव्हा आम्ही नवीन होतो की नाही मुंबईत, म्हणून तसं झालं. पण 100% सांगतो, आता काय बी चूक होणार नाही. खरंच सर, प्लीज हो, असं नका करू. आम्हासनी लई गरज आहे कामाची. आता तुम्हासनी तर माहितच आहे, मुंबईत राहायचं म्हणजे किती कष्ट करायला लागतात. आणि ते करायला आम्ही तयार आहे. द्या की हो आम्हासनी काम. पंड्या, अरे उद्या या कमळीचा वाढदिवस आहे आणि तरी मी ती काय म्हणाले बघ, उद्या कामावर जातो असं म्हणाली. सर प्लीज सर, फक्त एक संधी द्या. हा, आम्ही नाही चुकणार. बरं ठीक आहे. तुम्ही उद्या त्या मारुती मंदिर जवळ 5 वाजता येऊन उभे द्या. मी तुम्हाला दोघींना घ्यायला येतो. ठीक आहे?